तर राम राम भावना का म्हणतात. तर आज लवकरच आपल्या म्हशी सोडल्या पाहू शकता. 7 वाजून काही मिनिट झाले, कारण की कसं आहे ना, ऊन खूप लागते मग. आणि आपल्या शेतात पण काम सुरू आहे, बोजी वगैरे बांधायचं, धान वगैरे काटून झाला. तर तिकडे जातात शेतात, आपल्या शेतात मशीन येतो. तर आजचा संपूर्ण आपला ब्लॉग पहा शेतकऱ्याच्या मुलाच्या, आणि असेच शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट वगैरे करा. कालच्या हवा तुफानाने संपूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. सायनं सगळ्या शेतकऱ्याला झेलावं लागते. नुकसान फायदा संपूर्ण ते शेतकऱ्याच्या जीवनात लिखला असते. तर ते संपूर्ण ना का शेतकऱ्यालाच समजून घ्यावं लागते. जो काही आहे, काही रोग लागला धानाले, शेतकऱ्याला समजून घ्यावं लागते. म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनात कष्ट आणि दुःख खूप लिखले आहेत. सुख मिनिमम आहेत, म्हणजे कमी. पण असं आहे ना, शेतकरी सगळ्याचा बाप आहे, समजलं ना. तर असा कामा पाहून शेतकऱ्याच्या मुलाचा तर म्हशी वगैरे सोडलो, कारण की तपन्ना होत लागते. कारण की आता ना ऊन वाढत जाईल, कारण की आजचं 41 डिग्री टेम्परेचर आहे आणि नवतपा वगैरे पण चालू होणार आहे. त्याच्यानं कसं आहे ना, ऊन खूप लागते. म्हणून 2 टाईम आपल्या म्हशी सुटतात, 4 वाजता कर ना इकडे 8 वाजता कर. तर राम राम. तर राम राम भावना का म्हणतात. तर हे ऊन पाहू शकता किती तपून राहिली, किती. तुम्ही चालू आपल्या म्हशी धरून एवढ्या उन्हामध्ये पाहू शकता, एवढी गरमी होऊन राहिली. पण का करता,